की हायवे आहे, रेल्वे स्टेशन येणार आहे किंवा मेट्रो स्टेशन येणार आहे, त्यामुळे इथे अवश्य तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि बरोबर आहे का किंवा चुकीचं आहे? जर तुम्ही या विचाराने इन्व्हेस्ट करत असाल, हा मिस्टेक होऊ शकेल. असं न करता तुम्हाला घर घ्यायचं आहे आणि तुम्ही जवळपास तिथे जे काम करताय तिथे राहत असाल तर अवश्य ते घर घ्या. पण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून हा निर्णय घेताय तर अवॉइड करा. कारण की रिसेंटली माझ्या काही क्लायंटच्या बाबतीमध्ये मी हा अनुभव घेतला. दुबईला राहत होते आणि त्यांनी मला विचारलं की आम्ही दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चालेल, तिथे सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळतात. स्वतःचं एक घर असताना सुद्धा दुसरं घर घेणं दुबईमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून कितपत योग्य आहे? तर 100% हे अयोग्य आहे. कारण की इन्व्हेस्टमेंट करणं आणि राहण्यासाठी घर करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये हे तुम्ही ट्रेडिंगचा विचार करताय की आज घेऊन उद्या मी थोडेसे रेट वाढल्यानंतर विकेल आणि त्याची पॉसिबिलिटी ऑफ मेकिंग मनी इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू जेव्हा तुम्ही घर हे स्वतःसाठी घेता. तिथे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असताना तुम्ही रिटर्न्स मिळवू शकता. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना रिट्स आहेत, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, प्रोफेशनल फंड्स आहेत जे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात. एक्सपर्टकडे दिलेले पैसे हे जास्त ॲडवायझेबल आहेत, ते सुद्धा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, ना की स्वतः अशी अपॉर्च्युनिटी आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं. अशाच फायनान्शियल अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा.